बाय थांब 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 थांब. बाय दुपारी जे काही झालं ना ते सगळे विसरून जा. तर मला सांग ना काय विचार केलास तू? काय सांगू पप्पांना? हो बोलली तरी प्रॉब्लेम, नाही बोलायचं तर मला काहीच माहित नाही काय होणार आहे. पण मम्मी पप्पांसाठी ज्याच्यावर माझं प्रेम नाही आहे त्याच्याशी लग्न केलं तर त्याचं आणि माझं दोघांचंही आयुष्य बरबाद होईल. आणि गौतम त्याचं काय? बाय काय झालं? काय विचार करते? पप्पा हा? मला या मुलाशी लग्न नाही करायचंय. आणि यू नो व्हॉट शनाया, गौतमने त्या आसावरीला प्रपोज केलं, ते पण मार्केटमध्ये. दॅट वॉज लाईक क्रेझी. आणि त्याच्यानंतर आसावरीला बघायला एक मुलगा पण आला होता, छोटस किबिरी बघायला अँड ऑल, ते पण तिला. अरे 5 स्टार हॉटेल्स मध्ये भेटायचं असतं ना मुलांना, किंवा क्लब्स मध्ये, पार्टीज मध्ये. ते असं घरी आलेला तो बघायला. यू सो एलेस. अँड देन यू नो व्हॉट आय डिड, मी गौतमलाच बोलवलं तिथे. नो कॅप, आय एम टेलिंग यू, तिचं लक एवढं खराब आहे ना की तिला बघायला जो मुलगा आला होता ना त्याचं नाव पण गौतमच होतं. आणि मग आसावरी काय म्हणाली माहितीये, मला विचार करायला थोडा वेळ हवा. रॅप, ती विचार करणार आहे? तिच्याकडे डोकं तरी आहे का विचार करायला? जस्ट वेट अँड वॉच. त्या आसावरीचा पत्ता कट. तर गौतम फक्त माझाच होणार. होल्ड ऑन समायरा, आय नो यू आर एक्साइटेड. बट इवन आफ्टर ऑल दिस आसावरीचं लग्न अजून ठरलं नाहीये. शनाया, आय मीन आसावरीने अजून लग्नाला हो म्हणलं नाहीये, राईट? सो सांगेल ना ती. अगं पण नाही सांगितलं तर व्हॉट इफ शी रिजेक्ट्स हिम? ओ कम ऑन शनाया, आसावरी आणि रिजेक्ट करणार आहे? नो वे. डोंट बी सो शुअर समायरा, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि आसावरीचं खरंच गौतमवर प्रेम असेल ना तर ती काहीही करू शकेल. समायरा, तिने वेळ मागितलाय. अँड व्हॉट इफ या वेळात गौतमने तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांकडे लग्नाची परमिशन मागितली तर? ऑफकोर्स गौतम त्या गौतमपेक्षा चांगला आहे आणि रिच आहे. आसावरीचे पेरेंट्स लगेच हो म्हणतील. हसत हसत आसावरीचं लग्न गौतमशी लावून देतील. अगं आय वोंट लेट दिस हॅपन. डोंट वरी, मला माहितीये मला काय करायचं ते. हा, सगळी डॉक्युमेंट्स काढून ठेवा. डॅड, हा बेटा. मम्मा, आकाश दादा. अगं काय झालं, काय ओरडायला? हो, एवढी का ओरडतीयस? काही प्रॉब्लेम झालाय का? ऍब्सोल्युटली नॉट. असा काही प्रॉब्लेम झाला नाहीये. इनफॅक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. म्हणजे मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला बोलवलंय. बोल बेटा, काय सांगायचंय तुला? डॅड, फायनली मी माझा डिसिजन घेतलाय. आय थिंक मी लग्नासाठी तयार आहे. काय काय खरंच? काय सेन्सिबल डिसिजन आहे बेटा. अरे वा, हे तर खूप छान आहे. मी कधीपासून या दिवसाची वाट बघत होते. मुलीचं लग्न ना योग्य वेळी झालेलंच चांगलं असतं. खूप छान वाटलं मला. अगं मग आधी सांगायचं ना, एकाच मांडवात उरकून टाकली असती. नाही हा, असं नाही चालणार. माझ्या लाडक्या मुलीचं लग्न असं उरकणार नाहीये मी. चांगलं थाटामाटात करणार आहे. मी एक काम करते, मी ते मनसेकर आहेत ना, पण मला सांगते त्यांना सांगून तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधायला. नाहीतर आपण एक काम करूया का, मॅट्रिमोनियल साईटलाच रजिस्टर करूया का? हा, तसंच करूया आपण. डॅड, ए, व्हॉट इज दिस? उमा, तुला काय वेड लागले का? तुला काय वाटतं आपली मुलगी असं कुठल्या तरी माणसाने शोधून काढलेलं स्थळ पसंत करेल का? आणि हे बघ प्लीज, अशा मॅट्रिमोनी साईट्सवर मुलगा बघायचा आहे का आपण? तिथे असं मिडल क्लासच स्थळ मिळणार. काहीतरी नॉनसेन्स बोलते. अहो, असं का बोलताय तुम्ही? आशूसाठी नाही का त्या मनसेकरांनी चांगलं स्थळ शोधून काढलं? हे बघ, माझ्या मुलीची तुलना तुझ्या बहिणींच्या मुलींची अजिबात करू नकोस. आणि मी काय त्यांच्यासारखी स्थळ वगैरे बघणार नाही बरं का. आणि समयरा स्मार्ट आहे, ती निवडेल तिचा पार्टनर स्वतः. डॅड, थँक यू. तुम्ही बेस्ट आहात.
तुम्हीच मला समजून घेता. अँड बाय द वे, मी लव्ह मॅरेजेस करणार आहे. इज दॅट इव्हन अ क्वेश्चन? अरे वा, म्हणजे ऑलरेडी कुणी आहे की काय मनात? येस डॅड. या अशा गोष्टी डिस्कस करण्याची ही काय पद्धत आहे का? कोण तो मुलगा, कसा आहे, काही माहित नाही. आणि तुम्ही पण बाबा, तिचं ऐकून तुम्ही खुश होतायत. हा हा अचानक कुठून आला मुलगा? इफ दादा प्लीज, हा अचानक कुठून आला नाहीये. इनफॅक्ट मी हेच सांगायला बोलवले तुम्हाला. डॅड, आय एम टेलिंग यू, माझं लग्नाला लवकरात लवकर करा. आणि माझं लग्न ना असं एकदम युनिक आणि रिच असलं पाहिजे, म्हणजे न्यूज मध्ये पण आलं पाहिजे. अगं ते सगळं होत राहील, पण मुलगा कोण आहे? सांगते मम्मा, चिल. अँड बाय द वे, तुम्ही त्याला ओळखता. ओळखतो? कोण? बाय, काय बोलते तू? काय बोलली तू? काय बोलली तू? बोलू शकतेस तू? मम्मा. हा? काय गं? तुला बाकीच्या 3 बहिणींचं काय पडलेलं नाहीये? त्यांनी काय करायचं? हा? असं हिचं डोकं फिरलंय काय? असं नाही कसं म्हणू शकतेस तू? अगं आम्ही कुठल्या जन्माचं पाप केलं की तू असं नाही म्हणतेस? सगळं तर चांगलंय ना? तो मुलगा चांगला आहे. हा? त्यांनी काय मागितलं पण नाही, अपेक्षा पण नाहीये. कोण भेटणार आहे तुला? अशी कोण मोठी नागून गेली का तू? नाही बोलते तू. मामा, इकडे बस. बस इथे बस बस. मामा, जरा शांत हो ना, शांत हो ना जरा. मी असं काय करतेस तू? तुझी तब्येत बिघडेल. बिघडू दे माझी तब्येत. स्वामी बघून घेतील काय ते. डोकं फिरलंय या मुलीचं. एवढं समजावून सांगून सुद्धा डोक्यात काही शिरत नाहीये हिच्या. अगं आम्ही काय वाईट करतोय का हिचं? हा? किती स्वप्न बघितली आई वडिलांनी आणि अशी स्वप्न बॉडीत काढली. बिघडू दे माझी तब्येत, मरू दे मला. मम्मी, असं काही नाही बोलायचं. नाही बोलायचं. दे दे ते लोक दे. नको नको, मला काय नको आहे असं. काय नको मला, मी नाही घेणार. माझ्याकडे बघ ना, मी टेन्शन घेतलंय का? नाही ना, मग तू कशाला घेतेस? तू 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 प्लीज घे ना पंकी. नकोय मला. मम्मी मम्मी प्लीज अगं ऐक ना. तू हवं तर मला खूप मार, पण प्लीज पंकी. माझ्या डोळ्यासमोरून जा ग बाहेर तू. जा माझ्या डोळ्यासमोरनं जा तू. अहो मला वाटायचं की हिच्या पत्रिकेतच दोष आहे. योग नाही आलाय, वेळ चांगली नाहीये, म्हणून हिचं लग्न ठरत नाहीये. पण आता चांगलं स्थळ आलंय तर हीच नाकारतीये. काय गे, तुला तुझ्या पप्पांचा पण विचार नाही आला? हा, त्यांचे मित्र आहेत ना ते. असं ओळखीतलं स्थळ आता परत कुठे मिळणार आहे?